म्हणून काय जीवनामध्ये सत्संगीला आपला महत्व आहे. संतन के संग लागरे धैर्याची बनेगी. म्हणून संताची काय केली पाहिजे, संगत केली पाहिजे. संत संगतीनं जीवनाचा काय होतो, उद्धार होतो. म्हणून काय हरिहरजी भोले भगवान म्हणतात की दादाजी का भजन हर रोज गाया करो. रोज त्यांचे भजन करा, रोज त्यांचं भजन करा. भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहरजी का नाम. या नाम मंत्राचा, या महामंत्राचा रोजच काय करा, जप करा. जपात तेवढी ताकद आहे. जप भी काम आहे का. आपण जेव्हा जाऊ ना एक दिवस, त्या दिवशी काही फक्त हे हरिनाम जे आहे, फक्त ते हरिनाम आपल्या कामी. हरिनाम हे फुकाचे, जप पानवा तुआ दिये. हरिनाम हे फुकाचे, जप मानवा दुआचे. तुटतील बंध सारे, तुटतील बंध सारे. आशया जीवाने, हरिनाम हे फुकाचे, जप मानवा दुआचे. हरिनाम हे फुकाचे, जप मानवा दुआचे. जय हो. नर्मदे हर. हे फुकाचे, जप मानवा तुआधी. तुटतील बंध सारे, भवपाशिया जीवाचे. या जीवाचे भवपाशा हे सर्व काय होईल, दूर होऊन जाईल. एक कथा अशी आहे, पण ती केव्हा होईल. दादाजी महाराज जेव्हा साईखेड्यामध्ये होते, त्यावेळेस त्या ठिकाणी दिव्य दरबार सजलेला होता. रोज हजारो भक्तांची ये जा त्या ठिकाणी होती. हजारो भक्त त्या ठिकाणी यायचे, रोज दरबारामध्ये दर्शन घ्यायचे आणि दादा नामाचं भजन करायचे. दादा नाम घेत होते. दादा नाम है सबका सहारा, दादा नाम है सबका सहारा. मुझको भी तो दे दो सहारा, मुझको भी तो दे दो सहारा. दादा नाम है सबका सहारा और मुझको भी दादा दे दो सहारा. दादाजी महाराजांच्या दरबारामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये जो कोण येतो, जो भुलला असला, भटकला असला, दादाजीच्या केशविधात प्रमाण दिलेलं आहे. ज्ञानी अज्ञानी जड मूळ कोणी जरी आला, दादाजी महाराज त्याच्यात भेद करत नाही. सर्वांचा उद्धार करतात. ती माऊली अशी आहे, ती गुरु माऊली आहे. हा गुरु दरबार आहे. दादाजी महाराजांची महावाणी आहे. गुरु दरबार में जो नम कर रहेगा, उसकी रात गुना गुना क्या होगी, उन्नती होगी, असं छोटे दादाजी महाराज म्हणतात. त्याला दरबारचे नियम आहे. प्रसाद कोणता समजला पाहिजे जीवनामध्ये प्रसन्नतेला सगळ्यात मोठा प्रसाद समजला पाहिजे. आपल्याला प्रसाद कोणता आहे, प्रसन्नता हा सगळ्यात मोठा काय आहे, प्रसाद आहे. म्हणून काल आपण म्हटलं काय, प्रसन्नता आहे ना, केशवानंद आनंद, सगळ्या ठिकाणी आनंदच आहे. दादाजीचा दरबार होता साईखेडा नगरीमध्ये. त्या ठिकाणी दरबारामध्ये एक स्त्री त्या ठिकाणी दर्शनासाठी आल्यानंतर श्री दादाजी महाराजांच्या चरणावर तिने प्रणाम केला, नतमस्तक झाली. दादाजीच्या चरणावर नतमस्तक झाली आणि एक नारळ आणलं होतं सोबत, नारळ सोबत आणलेलं होतं. नारळ आणलं
नारळ घेऊन दरबारामध्ये आली. दरबारात आल्यानंतर दादाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाली. त्या ठिकाणी नारळ ठेवलं. नारळ ठेवल्यानंतर तिच्या मनामध्ये इच्छा होती, मनात कामना घेऊन आली होती की तिचा पती हा विवार होता, माझा पती स्वस्थ झाला पाहिजे, माझ्या पतीला आराम लागला पाहिजे, हीच तिच्या मनामध्ये इच्छा होती. दादाजी महाराजांजवळ नारळ ठेवलं आणि मग दादाजी महाराजांनी नारळ घेतलं आणि नारळ तिला प्रसादामध्ये देऊन दिलं. नारळ दिलं आणि तिला आशीर्वाद दिला. मग ही बाई घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने नारळ फोडलं तर त्या नारळामधून नथनी बाहेर आली. जेव्हा ती दरबारामध्ये आली होती, दादाजी महाराजांनी पाहिलं का तिच्या नाकामध्ये नथनी होती. दादाजी महाराज म्हणायला लागले, बुडी तेरे नाक में नथनी दे दे, तुझ्या नाकामध्ये नथनी मला देऊन टाक. तेव्हा तिने कोणताच विचार केला नाही. आणि आपल्याला जर विचार केला तर आपण काय करतो? आपल्या मनात तर कामना बऱ्याच आहे. आपण दादा दरबारात येऊन सेवाच करू शकत नाही. दादा दरबारासाठी वेळ काढू शकत नाही. आपण काढू शकतो का आपण? म्हणून हा दादाजीचा दरबार आहे. दादाजी दरबारात या, सेवा करा, भजन करा, पूजन करा, नाम घ्या. या ठिकाणी येऊन सेवेला खूप महत्व आहे ना. सेवेला महत्व. आपल्याला जर एखादी कामना केली तर आपण काय पूर्ण करतो काय? ते नाही करत. त्या बाईच्या नाकात नथनी होती, एवढ्या महान मुलाची नथनी होती. कोणताच विचार केला नाही आणि नथनी दादाजी महाराजांच्या हाती देऊन टाकली. आणि श्री दादाजी महाराजांनी नथनी घेतली आणि धोनीमध्ये नेऊन टाकून सोडून दिली धोनीमध्ये. आणि ही बाई घरी गेली. घरी नारळ फोडते आणि घरी नारळ फोडल्यानंतर काय चमत्कार झाला, दादाजीची कृपादृष्टी झाली. त्या नारळामधून नथनी बाहेर आली. तिला आनंद झाला. तो प्रसाद होता, प्रसाद आपल्या पतीला दिला. पती व्यवस्थित झाला, चांगला झाला, ठीक झाला. आणि त्या ठिकाणी दादाजीचं स्मरण करायला लागली. भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम, भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम, भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम, भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम, भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम, भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नाम. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. लगे कुटिया दुल्हन सी, लगे कुटिया दुल्हन सी, मेरे सरकार आए. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार
पण त्या ठिकाणी काही बाया आल्या. त्या बायेपैकी एक बाई म्हणायला लागली की या बाईने नारळामध्ये नथनी आणली. दादाजी महाराजांना नथनी त्या ठिकाणी तिने समर्पित केली. दादाजी महाराजांनी तिला नथनीचा प्रसाद दिला. तिच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. एक लक्षात घेतलं पाहिजे, भक्ती करत असताना जीवनामध्ये आपण जर मत्सर जर असला ना, जैसी दृष्टी वैसी क्या आहे सृष्टी आहे. दृष्टी जशी आहे ना, दादाजी महाराजांची महावाणीच आहे, दुर्योधनाला चांगल्यातला चांगला मनुष्य भेटला नाही. दुर्योधनाला चांगल्यातला चांगला मनुष्य मिळाला नाही आणि युधिष्ठिराला वाईटातला वाईट मनुष्य मिळाला नाही. मग जशी दृष्टी ठेवा तशी पंगत, जशी पंगत आहे तशी रंगत येते. तुम्ही जर जगाला चांगलं पाहा, जग चांगलं आहे, आणि मग जर तुम्ही वाईट आहे वाईट आहे वाईट आहे तर वाईटच होते. एखादा व्यक्ती जर तुमच्या समोर आला, उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तुमच्या समोर जर आला, तर आल्यानंतर तो व्यक्ती समोरून येत आहे, त्याला पाहिल्यावर आपण पहिलेच बोलतो, नाहक आलाय हा, कशासाठी आलाय हा कशासाठी आलाय. तू जवळ आल्यानंतर त्याच्या तरंग ज्या आहेत त्या तरंग आपल्याला मिळतात. मग तो आल्यानंतर तोही मनात त्याच्या मनात तसाच विचार येते. जसा विचार कराल ना तसंच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होत असते. जैसा भाव तसा देव, जसा भाव मनात ठेवा. ते एका बाईच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. म्हणजे तिनं आणला काय नारळ, म्हणते आता मी नारळामध्ये काय आणतो, नथनी आणतो. मग या बाईनं नाकात नथनी घातली, आरतीचं ताट घेतलं, पूजेचं ताट घेतलं, नारळ घेतलं आणि श्री दादाजी महाराजांच्या दरबारामध्ये गेली. त्या ठिकाणी दादाजी महाराज बसलेले होते, दोन्ही समोर बसलेले होते. त्या ठिकाणी ते नारळ घेतलं, ते आपली नथनी दाखवून राहिली. दादाजी महाराजांसमोर नथनी दाखवून राहिली. भक्तीमध्ये फ्लॅश मारणार जर असले, आजकाल फ्लॅशच आहे, सेल्फी फ्लॅश असं नाही. आम्ही मोबाईल वापरतो, आम्ही त्याचा उपयोग करतो. पण जीवनात काय माहित आहे, खरं ना खोटं. बाया पेंटेक्सचे दागिने वापरते ना, पेंटेक्स आणि खरं सोनं हे ओळखूच येते. तिथे सांगा लागत नाही. दादाजी महाराज सोनारच आहे ना, कोण कसा आहे हे लगेच लक्षात येऊन जाते. खरं सोनं असतं तर टिकून राहते दरबारा सेवेले, आणि जे खोटं सोनं असतं ते लगेच पडून जाते. भक्ती तशीच आहे. भाव जर चांगला असेल तर भक्ती टिकून राहते. भाव जर बिघडला तर काय होते, सेवाही चालली जाते, आपली भक्ती बिघडून जाते. म्हणून महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे. त्या ठिकाणी ती बाई आली, नारळ घेतलं, नथनी दरबारात गेली दादांच्या, आणि नाकातली नथनी दाखवत आहे. पार्वती माझ्या नाकामधली नथनी दाखवायला टाकली. इकडे दादाजी महाराजांनी ओळखून घेतलं की वाईट बुद्धीनं आली आहे, वाईट बुद्धीने या ठिकाणी आलेली आहे. मग दादाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी तिला म्हणायला लागले की दे, म्हणते तुझ्या नाकात सुद्धा काय दे, नथनी दे. मग तिच्या नाकात सुद्धा नथनी दादाजी महाराजांनी घेऊन घेतली, आधुनिक टाकून दिली. तिला सुद्धा नारळाचा प्रसाद दिला. आता ही बाई घरी गेली आणि घरी गेल्यानंतर नारळ फोडलं. त्या नारळामध्ये गुलाल नारळामधून बाहेर निघाला. तेव्हा तिचा पती, तिनं म्हटलं होतं की हिचा पती आता हिला मारते, पण हिच्याच नवऱ्याने हिला चांगलं मारून घेतलं. काय आहे, बुद्धी ठेवली ना, दुसऱ्यासाठी खड्डा खाणार तर आपल्यासाठी खड्डा तयारच आहे ना. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तुम बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना.
का मत करना पुष्प नाही बन सकते तुम काटे बन कर मत नाही. तसं वाणी दिली आहे. वाणीला जर तुम्हाला चांगलं बोलता येतं म्हणून बोलू नका, शांत राहा, कोणाचं मन दुखावू नका. आहे ना, हाताला चांगलं करता येत तसं चांगलं करा, वाईट करू नका. काल कीर्तनात तेच सांगितलं, महाराजांनी जे कीर्तन केलं ना काल कीर्तनात तेच सांगितलं, तो संदेश दिला त्याला की कर्म चांगले करा, चांगले राहा, चांगले बोला. सगळ्यात मोठं जर तप असेल, सगळ्यात मोठी भक्ती जर असेल, आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवणं. नम्रता जीवनात खूप महत्वाची आहे. एखादी नदी नर्मदेला पूर आला तर काय मोठे मोठे दगड मोठे मोठे घाट वाहून गेले ना वाहून आहे. पण त्या नदीमध्ये छोटस गवत असते बरं, ते काय म्हणते लव्हाडे म्हणते ना, लाह्या, ते वाहून जाते बरं. इसलिए क्या है, दादाजी के दरबार में, भगवान के दरबार में झुक जाओ, आप भी बह के नहीं चले. ही वाणी आहे. म्हणून कोणाचा मत्सर नको, देश बुद्धी नको, वाईट बुद्धी नको. तर त्या ठिकाणी तिला मत्सर होऊला आणि या बाईच्या अंगाराला काय निघाला गुलाल. त्या ठिकाणी तिला नथनी प्राप्त झाली होती आणि तिचा पती चंगा होऊन गेला. हो जब श्रीफाला थोडी गे जा नथनी बाहर आई, चकित शीतलक बहिने दाबा अचरज हियन समाई. जय दादा बोलो जय दादा, 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 जय दादा बोलो जय दादा. दादा घरी सदा चली आई, प्राण जाई पर प्रेम न जाई. जय दादा बोलो जय दादा, 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 जय दादा बोलो जय दादा. सद्गुरु दादाजी धुनीवाले या ठिकाणी मत्सर बोलला म्हणून काय मनातला भाव सुद्धा हा शुद्ध असावा लागतो. भोले शंकर भगवान की जय, नर्मदा महाराणी की जय. कालच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं होतं, नर्मदा मैयाच्या जन्माची कथा आपण श्रवण केली. मेघलगिरीवर भगवान शिवाने तप केलं आणि त्यांच्या शरीराला घाम आला आणि त्या घामापासून एक बिंदू जमिनीवर पडला. त्या बिंदूपासून एक 5 वर्षाची कन्या त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे. ही नर्मदा महापुराणाची कथा काय शिकवते आपल्याला? नर्मदा माई कोण आहे? नर्मदा मैयाच्या तटावर काय आहे? नर्मदा का हर कंकर शंकर हे सांगणारी कथा म्हणजे ही नर्मदा महापुराणाची कथा आहे. या ठिकाणी युधिष्ठिरजी महाराज या ठिकाणी मार्कंडेयजी महाराजांना प्रश्न विचारतात. रेवावतरणं पुण्यं संगमं लिंगमर्जितं तीर्थयात्रा प्रमाणस्य युगमन्वंतराणीच. या ठिकाणी युधिष्ठिरजी महाराज विचारतात की हे महामुनी, हे मुनी, मला सांगा की नर्मदेचा दुसरा अवतार कसा काय झाला?
नर्मदेच्या तीर्थावर पांडलिंग कसं काय आलं, तीर्थयात्रेचं प्रमाण काय, युग काय, मनवंतर काय, या नर्मदेच्या तीर्थावर कर्म कशा प्रकारे केलं पाहिजे, तीर्थाचा पर्वकाल काय आहे, तेथील नगर काय आहे, याविषयी मला सर्व सांगा. आणि नर्मदा मैयाच्या तटावर गेल्यानंतर ब्रह्महत्येपासून सुद्धा काय मुक्ती प्राप्त होते, याचं महात्म्य आम्हाला सांगा. जम्बूद्वीपामध्ये ती कशा प्रकारे अवतरली याचं सुद्धा महात्म्य आम्हाला तुम्ही समजावून सांगा, अशी प्रार्थना त्या ठिकाणी मार्कंडेयजी महाराजांना युधिष्ठिरजी करतात. तेव्हा ते सांगतात की एक कथा या ठिकाणी आलेली आहे. पूर्वकालामध्ये सत्ययुगामध्ये शिवप्रसाद संपन्न दितीचा पुत्र हा हिरण्यकश्यप होता. हिरण्यकश्यप होता. हा हिरण्यकश्यप महाअसुर होता. सर्व देवाला याने भयभीत करून सोडलं होतं. सर्व देवांना पराभूत केलं होतं या हिरण्यकश्यपूनं. ज्या ठिकाणी यज्ञ सुरू राहायचे त्या ठिकाणी जायचा, यज्ञाचा विध्वंस करायचा, यज्ञाचा विध्वंस करायचा. जिथे भगवंताचं नाम चाललेलं आहे त्या नामाला सुद्धा विरोध करायचा. त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद हे त्यांचे पुत्र होते. प्रल्हादाला सुद्धा हा विरोध करायचा. भक्त प्रल्हाद नारायणाचे भक्त होते आणि नारायणाचं भजन त्या ठिकाणी करायचे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या ठिकाणी नारायणाचा नारायणाचा जप भक्त प्रल्हाद करत होते. पण हा हिरण्यकश्यपू देवतांचा विरोध करणार होता. नारायणामध्ये त्याला चिड होती. नारायणाचं नाम जर कोणी घेतलं तर तो चिडून जायचा. नारायणाचं नाम जर कोणी घेतलं चिडून जायचा. नारायण नाव त्याला आवडत नव्हतं. या कलियुगामध्ये सुद्धा काही लोक आहे बरोबर भगवंताच्या नामाचा भोंगा जर ऐकून गेला तर तिकडे काय पटत नाही. काही लोकांना नाम घेतलेलं आवडत नाही. गळ्यात माडा घालणं, भगवंताचं भजन करणं. आपण जर मंदिरात जर गेलो ना ते लोकांना चांगलं वाटत नाही. काही लोक निंदा करतात. काय एवढं त्या मंदिरात चालले तुम्ही सेवा करता, मंदिरात जाता, काय आहे निदान. आज हे कलियुगात हिरण्यकश्यप आहे ना, गेले का राक्षस नाही गेले. असंच मी या ठिकाणी बसलो होतो आणि मग विषय चालू होता की बाबा राक्षस आता आहे बा, माणसात असुवृत्ती आहे बा. मग एक बाई म्हणायला लागली, महाराज म्हणे घराघरात रावण आहे. घराघरामध्ये काय आहे, रावण आहे. एवढं कसं काय म्हटलं. म्हणजे नवऱ्याचं उलट करा, म्हणे नवऱ्याचं उलट करा. रावण फक्त घराघरात आहे. बोले शंकर भगवान की जय. आता घरी गेल्यावर नका म्हणजे राक्षस नका, जशी दृष्टी तेव्हा तसं काही आहे. तर काही लोक त्रास देतात. पण एक लक्षात घ्या, एक या ठिकाणी सांगावंच वाटते, जीवनामध्ये किती त्रास झाला, किती दुःख झालं, भगवंताचं नाम आपलं सुटलं पाहिजे. कुणी काही म्हणा, कुणी पागल म्हणा, कुणी वेडा म्हणा, कुणी काही म्हणा, पण हा माझा काय स्वहिताचा काय आहे, धंदा आहे. सोडणार नाही ना.
या नामाचं काय करत नेहमी जय जयकाराच करत. लक्ष द्या, चांगल्या माणसाला त्रास होतो, निंदा कोणाला सहन करावी लागली, प्रत्येकाची निंदा झाली. चांगल्याचीच निंदा होत असते, वाईटाची निंदा कधी नसते होत. हे जग जे आहे ना, जे चांगले असते ना, चांगल्या ठिकाणी कोणी येत नाही. काल कीर्तनात तेच सांगत महाराजांना, जिथं वाईट आहे ना, वाईटाच्या ठिकाणी सगळे लोक येतात. एखादा वाईट काम कर, खूप चांगला काम म्हणते, एक नंबर काम म्हणते. एखादा चांगला व्यक्ती असला, कथा करणार नाही म्हणते, त्याला काय समजते म्हणते, त्याला काय नाही आहे, अशी निंदा करणार लोक असतात. म्हणून हा कलियुग आहे, राक्षसने केले नाही. राक्षस आपल्या हातच आहे, इथंच राक्षस आहे, इथं देव आहे, इथं सगळं काही आहे. सर्व तीर्थ इथंच आहे, आपल्यामध्येच आहे. तर हा हिरण्यकशिपू नारायणाचं नाव घेऊ देत नव्हता. भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी आले आणि सभेमध्ये सांगितलं की नारायण कुठं आहे, तुला वेदा शिक्षण घेता येणार नाही. त्याला शिक्षण घेऊ देत नव्हते, त्याला भजन करू देत नव्हते, पूजन करू देत नाही भक्त प्रल्हादाला. पण प्रल्हादाने काय सांगितलं की या खांबामध्ये, खांबात कोण आहे, या खांबात कोण आहे, नारायण. हा विश्वास होता भक्तीचा, भक्ती विश्वास होता ना. भक्ती श्रद्धा विश्वासाशिवाय भक्ती काय अधुरी आहे. या खांबामध्ये नारायण आहे, या खांबामध्ये माझा नारायण आहे, असं त्या ठिकाणी प्रल्हाद म्हणत होते. इकडे हिरण्यकशिपू गेला, तो खांब फोडला. त्या खांबामध्ये नृसिंह भगवंताला त्या ठिकाणी बाहेर आले. बोल नरसिंह भगवान की जय. त्या नरसिंहाचं रूप त्या ठिकाणी झालं आणि हिरण्यकशिपूचा काय झाला, वध झाला. भगवान विष्णूने अवतार धारण केला, नरसिंह रूपामध्ये अवतार धारण केला आणि अवतार धारण करून त्या ठिकाणी त्या दैत्याचा त्या ठिकाणी विनाश केला, त्याचा नाश केला. बोले विष्णू भगवान भगवान की जय, नरसिंह भगवान की जय. भक्त प्रल्हादाच्या मनामध्ये काय होता, विश्वास होता. आणि विश्वासावर काय आहे, जीवनात तुम्ही भक्ती किती करता, किती माळा जपता, काय करता, याला महत्व नाही आहे. याला महत्व आहे, माफ करा, महत्व आहे याला. पण काय, तुमचा विश्वास किती आहे, श्रद्धा किती आहे, भाव किती आहे, तुमचा उद्धार करून घेण्याचा विश्वासच खूप महत्वाचा आहे. इतनी शक्ती हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होता. त्या ठिकाणी त्या खांबामध्ये नृसिंह भगवान प्रकट झाले. हो जगन्नाथ चक्काने, हो दादा हो भजो नाम, दादा नाम लीला चलवारे. तू न संभाले तो हमें कौन संभाले, हो तू न संभाले तो हमें कौन संभाले. भजो नाम दादा नाम, भजो नाम दादा नाम लीला चलवारे. तू न संभाले तो हमें कौन संभाले, हो तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ 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 संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले हमें कौन संभाले. मेरी ही नैया है अब तेरे हवाले, तेरे हवाले. मेरी ही नैया है अब तेरे हवाले. हमें तू न संभाले तो हमें कौन संभाले, हमें तू न संभाले तो हमें कौन संभाले. हमें तू न संभाले तो हमें कौन संभाले. हमें तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ भजो नाथ दादा नाथ. हरि बोल. नर्मदे हर, दादा बोल. नर्मदे देवा मैया.
स्वामी की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. त्या ठिकाणी विश्वास खूप महत्वाचा आहे. विश्वासाच्या जोरावर त्या ठिकाणी खांबामध्ये भगवंताला काय केलं, प्रकट केलं. आपण गोट्याची पूजा करतो ना, गोट्याची पूजा करतो. काय आहे? भाव आहे. भाव आहे ना आपला. आपण निसर्गाची पूजा करणारे लोक आहोत. निसर्गाची पूजा करणारे लोक आहोत. निसर्ग सुद्धा वाचला पाहिजे. आज निसर्गाची सुद्धा गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा. झाडं कापणं चालू आहे, आपले लावणं काही नाही. सरकार सांगते यावर्षी आम्ही 5 कोटी झाडं लावले. कुठं आहे काय ते 5 कोटी झाडं आहे? 5 कोटी झाडं लावले. पावसाळा आला, रोजगार हमी लोक चालला 5 झाडं लावाले. कोणाच्या नावानं पैसे उचलून घेते. तो जातही वावरात त्याच्या नावानं पैसे उचलून घेते. काय साठी उचलून घेते? रोजगार हमी योजना आहे म्हणते, आहे ना. रोजगार हमी योजना आहे. काय आहे? भ्रष्टाचार वाढवून गेला, सगळं वाढवून गेलं. काय आहे ना. निसर्गाचं रक्षण खूप महत्वाचं आहे. आज कसं झालंय माहिती आहे? बोलणाऱ्याची संख्या वाढली, करणाऱ्याची संख्या खूप कमी झाली. बोलणारे बोलतात, करणारे काय कमी झाली आहे ना. असो, या ठिकाणी भाव खूप महत्वाचा आहे. मनातला भाव जसा असेल तसा भगवंत त्या ठिकाणी प्रकट होता. त्या ठिकाणी भगवंताने रूप घेतलं आणि आपल्या भक्ताला वाचवलं. भगवंत धावून येतात. तो दौडे चले आएंगे, दौडे दौडे येतात. आओ 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 दादा, दौडो 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 दादा. भगवंत भक्तासाठी धावून येतात. पण काय, जेव्हा द्रौपदीचं काय केलं, वस्त्रहरण झालं ना. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ना. भगवान मधुसूदन वासुदेव त्या ठिकाणी धावून आले. साडी पुरवली ना द्रौपदीला. आले ना, धावून आले ना. धावून कशासाठी आले? कारण की द्रौपदीच्या मनामध्ये भाव होता, हे मधुसूदन, हे गोपाळ कृष्ण, धाव माझ्यासाठी, धाव माझ्यासाठी. अशी प्रार्थना केली होती ना. भगवान तिच्यासाठी धावून आले होते. कशासाठी धावून आले होते? कारण की भाव तिच्या मनातला काय होता, पक्का होता, विश्वास पक्का होता. दादाजी महाराजांची भाववाणी आहे, मैं सच्चा धोबी बोले, दाग निकालूंगा, फटने की परवाह नहीं करता. दाग काढतो म्हणते, फटने की परवाह. जीवनात दुःख किती येऊ द्या हो, येऊ द्या दुःख किती, दुःखाने येऊ द्या जीवनात दुःख. पण जीवनात दुःख किती जरी आलं पण काय, नाम विसरू नका. हरदम जपो, हर दिन जपो, हर रात जपो. रात असो, दिवस असो, कधी असो, फक्त काय, नाम नाम नाम, नामाचा घोष करा. भगवंताचं नाम, नामच तारणारा आहे. नामाशिवाय दुसरं काही. सगळे मतलबाचे साथी आहे. संसारात सगळेच मतलब साथी आहे. कोण कोणाचा आहे? भाऊ कोणाचा नाही, बहीण कोणाचे नाही. बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कुणी कोणाचं नाही हो. हे सांगणारे संत होते. संतांनी हेच सांगितलं, कुणी कोणाचं नाही आहे. एकदा एकदा साथ घ्यावं जाणार बातीमध्ये. सगळं इथं ठेवून जावं लागते. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी.
हाथ जाएगा, खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा। खाली हात आयामध्ये खाली हात जाईना. भरोसा नाही आयुष्याचा आहे तोपर्यंत काय भजन करून घ्यावं. सांगायचं मला हे होतं, विश्वास आणि श्रद्धा हेच आपल्या भक्तीला तारणारे आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्याशिवाय अधुरी आहे. ज्ञान आवश्यक आहे भक्तीमध्ये आणि वैराग्य सुद्धा आवश्यक आहे, पण श्रद्धा सुद्धा महत्वाची आहे आणि विश्वास सुद्धा महत्वाचा आहे. श्रद्धा विश्वास जर असेल तर सर्व काही गोष्टी होतात. बोले शंकर भगवान की जय, नर्मदा महारानी की जय. त्या ठिकाणी मग नरसिंह भगवंताने त्या ठिकाणी हिरण्यकशिपूचा वध केला. त्यानंतर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की नर्मदा मैया देवलोकामध्ये होती, देवलोकात राहत होती, स्वर्गात होती. त्या ठिकाणी देवलोकामध्ये नर्मदा मैया होती. या ठिकाणी वर्णन आले आहे. मार्कंडेय महाराज सांगतात की हे युधिष्ठिर राजा, पूर्वी चंद्रवंशामध्ये चक्रवर्ती पुरुरवा राजा होता. पुरुरवा नावाचा राजा होता आणि जसे इंद्रदेव स्वर्गात राज्य करतात त्या प्रकारे हा राजा सर्व पृथ्वीवर राज्य करत होता. एकदा एक वेळेस या राजाने विचारलं की या जर कोणतं यज्ञ झालं नाही पुण्यकर्माशिवाय, जे या ठिकाणी ज्यांनी पाप केलं आहे, लोक पापाला मोहित झाले आहे, पाप झालेलं आहे, मग हे पाप नष्ट कसं होईल याच्यासाठी काय करावं. तेव्हा त्या ठिकाणी ऋषी मुनींनी सांगितलं की देवलोकांची नर्मदा आहे, त्या नर्मदेला या ठिकाणी आणा. तेव्हा कुठं नर्मदा पापाचा तापाचा नाश करणारी आहे, मंगलदायिनी आहे, मोक्षदायिनी आहे. जर तिला तुम्ही या ठिकाणी आणलं तर तुमच्या पापाचा नाश होईल. म्हणून त्या ठिकाणी हा पुरुरवा राजा मनावर ताबा मिळवला त्यानं आणि हा राजा भगवान शिवाचं त्या ठिकाणी ध्यान करू लागला. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्या ठिकाणी हा राजा गेला आणि या राजाने भगवान शिवास त्या ठिकाणी ध्यान केलं. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी त्या ठिकाणी तो एका पर्वतावर तपश्चर्या करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले. नमः शिवाय, गंगाधराय, ओम गंगाधराय, हर हर भोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. शंकर भगवान की जय. त्या ठिकाणी भगवान शिवाचं ध्यान केलं. भगवान शिव त्या ठिकाणी त्या राजाला प्रसन्न झाले, पुरुरवा राजाला प्रसन्न झाले
आणि भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव म्हणतात की राजा तू एवढं उग्र तप कशासाठी केलं आहे. त्या ठिकाणी पूर्व राजा म्हणतो भगवान शिव भगवान या पृथ्वीवर जे पापी लोक आहे जे पितृलोकामध्ये आहे किंवा जे पितरांना मोक्ष प्राप्त करून द्यायचा आहे तर या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि नर्मदा जर या ठिकाणी पृथ्वीवर अवतरली तर तिच्या अवतरण्यानं आमच्या पितरांचा काय होईल उद्धार होईल त्यांना मुक्ती प्राप्त होईल. आपले जे पितृदेवता आहे ना या पितरांना मोक्ष देणं जेव्हा नाही काय आहे कठीण आहे. नर्मदा तटावर गेल्यानंतर त्या ठिकाणी स्नान जर केलं आपण नर्मदेचं अर्चन भजन पूजन जर केलं त्या ठिकाणी आपल्या पितरांचा काय होतो उद्धार होतो. त्या ठिकाणी भगवान शिवानी त्यांना वर प्रदान केला आणि सांगितलं की नर्मदा मैया या ठिकाणी काय होईल प्रकट होईल. भगवान शिवाच्या आशीर्वादानं त्या मेघलगिरीवर ती नर्मदा मैया प्रकट झाली. हा नर्मदा मैयाचा दुसरा अवतार या ठिकाणी सांगितलेला आहे. भगवान शिव त्या ठिकाणी लिंगाच्या उपस्थित झाले आणि या राजाने त्या लिंगाची पूजा केली. लिंगाचं पूजन केलं स्मरण केलं आणि त्या ठिकाणी त्याने भजन केलं. गुरु शंकर भगवान की या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. नर्मदेच्या तटावर जो कोणी व्यक्ती जातो तर त्याला मुक्ती ही प्राप्त होते. मंगलदायिनी मोक्षदायिनी ही नर्मदा मैया आहे. आणि मग इकडे हिरण्यतेज नावाचा कोण होता. हिरण्यतेज नावाचा भक्त होता. या हिरण्यतेजानं नर्मदा देवीचं नर्मदा देवीला बोलावलं त्या ठिकाणी आणि नर्मदा देवी मैया शिवशंकरापुढे उभी राहिली आणि म्हणू लागली हे महादेव मला आज्ञा द्या. तेव्हा महादेवाने सांगितलं राजा हिरण्यतेजानं सर्व राज्य सोडून 14 वर्षापर्यंत महाकडून असं तप केलं आहे. उग्र तपश्चर्या केली आहे. कंदमूळ आणि फलाहार करून शिवध्यानात तो तत्पर राहिला. म्हणून हे नर्मदा तू जम्बूद्वीपा पृथ्वीवर जा आणि जम्बूद्वीपामध्ये अवतार धारण कर. त्या ठिकाणी नरकात जे पडले आहे त्या पितरांचा तू उद्धार कर. सर्वांना पापातून मुक्त कर आणि त्यांच्या मनात जशी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करणारी तू हो असा वर त्या ठिकाणी नर्मदा मैयाला दिला. आणि नर्मदा मैया पाण्याच्या रूपामध्ये धारेच्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रवाहित झाली. बोले नर्मदा मैया की जय. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. त्यानंतर युधिष्ठिरजी महाराज त्या ठिकाणी मार्कंडेयजीला प्रणाम करतात. राण्यावतारिता रेवा कथं वै गुरुपुत्सुना तत्सर्व श्रोतुमिच्छामि वतो ब्रह्मविदावरः. त्या ठिकाणी युधिष्ठिरजी महाराज विचारतात की नर्मदा देवीचा तिसरा अवतार कसा झाला. तेव्हा त्या ठिकाणी मार्कंडेयजी महाराज म्हणतात तुम्ही छान प्रश्न विचारला आहे. तेव्हा त्या ठिकाणी वर्णन करतात की प्राचीन काळामध्ये एक स्कंद स्वामी होते. स्कंद स्वामीची या ठिकाणी कथा आलेली आहे. एक यशस्वी आणि धनाढ्य समृद्ध आणि प्रसिद्ध असा राजा होता. त्याचं नाव पुरुकुस्सू होतं. आणि त्याने भगवान शिवाची आराधना केली. त्या आराधनेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव म्हणतात की राजा तुझी इच्छा काय आहे. तेव्हा तो सांगतो की श्री नर्मदा नावाची प्रसिद्ध नदी आहे आणि हे शंभू महादेव या नदीचं या नर्मदा मातेचं पृथ्वीवर अवतरण व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवान शिवाने त्या राजाला तो वर प्रदान केला आणि नर्मदा मैया पृथ्वीवर या ठिकाणी अवतरित झाली. अशी नर्मदा मैयाच्या जन्माची चौथी कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. बोले शंकर भगवान की जय. या ठिकाणी वर्णन आहे की जो व्यक्ती नर्मदेला शरण जातो त्याचा जन्म काय होतो सफल होतो. आणि नर्मदेला जो शरण गेला नर्मदा मैयाने त्याचा काय केला उद्धार केलेला आहे. नर्मदा ग माझी आई नमन तुला ग. नर्मदा ग माझी आई नमन तुला ग. आहे तुझ्या तीरी दादा सांग मला ग. आहे तुझ्या तीरी दादा सांग मला ग. नर्मदा ग माझी आई नमन तुला ग. नर्मदा ग माझी आई नमन तुला ग.
नाथ मूळ स्थान आहे तुझे दिसले होते दोन तारे कागदीनं दादा माझे दादा माझे कबरीची माझी आई नमन तुझा आई नमन तुला कबरीची माझी आई नमन तुझा आई तुझ्या देवी दादा सांग मला आई तुझ्या केरी दादा सांग मला ग अहोरात्र तुझ्या केली परिक्रमा भगवती किती केल्या लीला आई दादाजीचे तुझ्या देवी नवी परिक्रमा आई तुला नवी परिक्रमा आई तुला आई तुझ्या देवी दादा सांग मला आई तुझ्या केरी दादा सांग मला ग नर्मदाद माझी आई नमन तुला नर्मदाद माझी आई नमन तुला आई तुझ्या देवी दादा सांग मला आई तुझ्या केरी दादा सांग मला ग आई तुझ्या केरी दादा सांग मला ग आई तुझ्या केरी दादा सांग मला ग ओ नर्मदा मैया की जय अशा प्रकारे त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या जन्माची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे अहोरात्र तुझ्या तेरी परिक्रमा बंद करी किती गेल्या लीलाही दादाजीने तुझ्या केली दादाजी महाराज नर्मदा मैयाच्या ठिकाणी काय केल्या लीला केल्या नर्मदा या कलियुगामध्ये तारणहारिणी मारेवा असं म्हणतात की अश्वमेध यज्ञ जे होते अगोदर करायचे त्या अश्वमेध यज्ञाचं पुण्य सुद्धा नर्मदा मैयाच्या ठिकाणी प्राप्त होत असते अशी या नर्मदा मैयाची काय नर्मदा मैया मोक्षदायिनी कल्याणदायिनी आहे नर्मदा मैयाला दोन तट आहे एक उत्तर तट आहे दक्षिण तट आहे उत्तर तटावर सर्व देवी देवतांचा निवास आहे आणि दक्षिण तटावर पितरांचा निवास आहे त्या ठिकाणी सर्वांना नर्मदे स्नान केलं तरी तुम्हाला सर्व तीर्थाचं पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते नर्मदा महापुराण या ठिकाणी सांगते की नर्मदेच्या जलात तुम्ही जर स्नान केलं सर्व तीर्थाचं पुण्य तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते तीर्थाचं पुण्य त्या ठिकाणी किंवा एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्या गावात जर एखादी नदी आहे ती नदी सुद्धा काय आपल्याला तारणारी आहे नदीची आपल्या गावात एखादा आपण जातो ना एखादं तीर्थ असतं एखादा संगम असला त्या ठिकाणी काय मंदिर पवित्र आहे जसं या ठिकाणी आपल्या भागात गव्हाणपूरला मंदिर आहे त्या ठिकाणी नदी आहे ना पवित्र ठिकाण आहे महादेवास त्या ठिकाणी बरेचसे ठिकाण इकडे बेदोडाजवळ लोणीजवळ गाव आहे तिथे सुद्धा महादेवाचं काय मंदिर आहे बरेच ठिकाणी या ठिकाणी मंदिर आहे तर नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर कोणती नदी जरी आहे तर ती कोण नदीला आपण मानतो आपण माता म्हणतो कोणत्याही तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाचं काय असते महात्म्य असते आपण घरी स्नान करतो पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तीर्थाचं महात्म्य खूप मोठं त्या ठिकाणी असते म्हणून आपण तीर्थावर गेलं पाहिजे नर्मदेच्या ठिकाणी आपण तीर्थयात्रा केली पाहिजे एक वेळ ज्या मनुष्यानं नर्मदे दर्शन घेतलं नर्मदेच्या तीर्थावर स्नान केलं तर त्याला सर्व तीर्थाचं पुण्य काय होतं त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असतं असं या ठिकाणी नर्मदा महापुराण सांगते दादाजी के चरण कमल में है सब तीरथ धाम हरिहर जी के चरण कमल में है सब तीरथ धाम भज लो दादा जी का नाम भज लो हरिहर जी का नाम भज लो दादा जी का नाम भज लो हरिहर जी का नाम दादाजी के चरण कमल में है सब तीरथ धाम दादाजी के चरण कमल में है सब तीरथ धाम हरिहर जी के चरण कमल में है सब तीरथ धाम दादा जी का नाम भज लो हरिहर जी का नाम भज लो हरिहर जी का नाम दादा बोल भज लो दादा जी का नाम चारों धाम भज लो दादा जी
ठिकाणा हे चरण चारो धाम गौरी शंकर ठिकाणा हे चरण विचारो धाम गौरी शंकर ठिकाणा भजलो दादा ठिकाणा भजलो हरिहर ठिकाणा भजलो दादा ठिकाणा भजलो हरिहर ठिकाणा हरिहर ठिकाणा भजलो दादा ठिकाणा भजलो 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 हरिहर ठिकाणा नर्मदा मैया की जय. त्या ठिकाणी सर्व तीर्थाचं पुण्य नर्मदा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असते. कालच्या कथेमध्ये आपण 12 कल्पाचं वृत्तांत पाहिलं. कल्प झाला, 21 कल्प झाले, पण त्या कल्पात सुद्धा नर्मदा मैयाचा क्षय झाला नाही. भगवान शिवाने तिला वर प्राप्त करून दिला आहे. नम्रता नर्मदा तुझा कधीच क्षय होणार नाही. मार्कंडेय भगवान कधीच क्षय झाला नाही. चिरंजीवी आहे. हनुमानजी महाराज चिरंजीवी आहे कलियुगामध्ये. मार्कंडेयजी महाराज चिरंजीवी आहे. अश्वत्थामा चिरंजीवी आहे, ते कधीच नष्ट होत नाही. अश्वत्थाम्याला शाप आहे, तो भाग वेगळा आहे. हे चिरंजीवी आहे या कलियुगामध्ये. हनुमानजी महाराज सुद्धा काय आहे, चिरंजीवी आहे. या ठिकाणी वर प्राप्त झाला नर्मदा मैयाला. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. या ठिकाणी वर्णन आहे की जो ज्याच्या हातून भ्रूण हत्या झाली आहे, भ्रूण हत्या झाली आहे, त्याचाही सुद्धा याचे पाप जर झाला असेल आणि त्या पापाचा नाश एखाद्या तीर्थामध्ये तो होईल, पण नर्मदेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पापाचा सुद्धा काय होतो, नाश होतो. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की जो व्यक्ती बाल हत्या करतो त्याला 800 वर्षापर्यंत यमाच्या यातना भोगाव्या. भ्रूण हत्या, एखादं बालक जर आपण पोटामध्ये मारलं तर त्याची हत्या आहे बरं, त्याचं पाप असते बरं. 800 वर्षापर्यंत यातना आपल्याला भोगाव्या लागते. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. मुलगा काय देतो आणि मुलगी काय देते, मुलगा आणि मुलगी तिच्या भेद नसला पाहिजे. आता सध्या युग चालू आहे, भारत देश स्वतंत्र देश आहे, पण काय मुलांचे भेद नसला पाहिजे, मुलीचे काय नसलं पाहिजे, भेद नसला पाहिजे. मुलगी जाय का फक्त, मुलगा जाय का वंशाला दिवा, मुलगी नाही वंशात दिवा, तिला मारू. स्त्रीचं रक्षण झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं काय केलं आहे, रक्षण केलं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला प्रस्तुत केलं त्या ठिकाणी, पण छत्रपती शिवरायांनी काय म्हटलं, अशीच आमची आई असती आम्ही अशी रूपवान झालो असतो, अशी रूपवान आम्ही झालो असतो. हे राजांना कुठं समजलं. जिजाऊ मातेने शिवाजी घडवला, शिवाजी महाराजांना घडवलं. रामायणाच्या, महाभारताच्या, पुराणाच्या गोष्टी शिवाजी महाराजांना लहानपणी सांगितल्या होत्या. गोष्टी सांगितल्या नाही तर हातात तलवार दिली आहे लढण्यासाठी सांगितलं. एक वेळ बाल शिवाजी त्या ठिकाणी नृत्य चालू होता, बाया नाचत होत्या त्या ठिकाणी. शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले होते. जिजामात्यांना जेव्हा माहीत पडलं बाल शिवाजी राजे कुठे गेले आहे, तर नाच गाणं पाहत आहे, तेव्हा त्या ठिकाणी जिजाऊ माता त्या ठिकाणी गेल्या आणि सांगितलं, शिवा आपल्याला बाई नाचवणारा राजा तयार व्हायचा आहे, आपल्याला बाई वाचवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होते. स्त्रीचा सन्मान केला. सख्या मामानं, सख्या नातेवाईकानं स्त्रीचा अपमान केला, छळ केला होता, अत्याचार केला होता तिच्यावर. त्याचे सुद्धा छत्रपती शिवरायांनी हात छाटून टाकले होते. एवढा उदार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. जर समजा आपल्याला शिवाजी घडवायचा असेल तर सुरुवात आपल्याला करावी लागेल. देत नव्हता स्त्री रक्षणे झालं पाहिजे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी वार झेलले आपल्या निकड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर नानपणाने रडले मावळे नानपणाने रडले मावळे घरू सजा राजावर सजावर सजावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अशा उदार राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नर्मदा महापुराण सांगते मुलगा काय आणि मुलगी काय मुलगा काय आणि मुलगी काय दुधावरची साय मुलगा आहे ते देत नाही, मुलगी ते दोन्ही हे समान असलं पाहिजे. शिकवणार कोण होते? राजा होते. राजाने आपली शिकवण तेच दिली आहे. पुराण काय हो? पुराणात काय दिलेलं आहे? समानता दिली आहे. प्रत्येक माणसा समानता ठेवा, भेद ठेवू नका, हे जे पुराणात सांगितलेलं आहे. भक्ता भक्तात भेद मारू नका. हा भक्त मोठा, हा तो भक्त लहान. दादाजी महाराजांचं केशवीने आहे, केशवीने सांगितलेलं आहे की दादाजी महाराजांना सगळे सारखे आहे, अभक्तही त्यांना सारखा है. तो एक लक्षात घ्या या ठिकाणी, दादाजी हीरे को काज भी कर सकते हैं और काज को भी क्या हीरा कर सकते हैं. गोट्याचा सुद्धा का हीरा करून टाकतात दादाजी महाराज. भक्त को अभक्त भी बना सकते हैं और अभक्त को क्या भक्त भी बना सकते हैं. त्यांच्या हाती सूत्र आहे. भक्तीमध्ये काय लागतो? विश्वास लागतो, ते नियम लागतात. तेव्हा कुठं काय भक्ती जाग्यावर राहते. फक्त काय नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नामाचा काय करा, जयघोष करा. या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. मार्कंडेय महाराज सांगतात की मग या ठिकाणी 12 कल्प झाला तर कल्पात सुद्धा नर्मदा मैयाचा नाश झाला नाही. त्यानंतर त्या ठिकाणी मग ते कल्प सुरू होतं आणि सर्व ऋषी मुनी, सर्व देवी देवता भगवान शिवाकडे आले आणि या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे कोण्या? भगवान शिव आहे. मग भगवान शिवाजवळ सर्व देवी देवता गेले आणि त्या ठिकाणी सांगू लागले. यजुर मंत्राच्या मंत्रानं ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद मंत्रांनी भगवान शिवाची स्तुती केली. तेव्हा भगवान शिवाला त्या ठिकाणी सांगतात ते की भगवान शिव या ठिकाणी मनुष्य असं तुम्ही या जगाचा संहार करा आता, कारण की ब्रह्मदेवाची रात्र व्यतीत झालेली आहे. तुमच्या गण परिवारासहित तुम्ही या ठिकाणी या सृष्टीचा संहार करा. तेव्हा भगवान शिवाने आदिशक्तीला त्या ठिकाणी पाचारण केलं, देवीला त्या ठिकाणी पाचारण केलं, भगवतीला त्या ठिकाणी सर्व देवी देवतांना सांगितलं भगवतीची काय करा? आराधना करा. देवीची त्या ठिकाणी आराधना सर्वांनी सुरू केली. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझ्या माऊली वारी संकटाला. आई
आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आज माडला भवानी उधळालाई माडला भवानी उधळालाई आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला हीच महिमा आगातमयी महिमा तुझी जाऊनी वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आंबे गोंधळाला ये गोंधळाला गोंधळ माडला भवानी गोंधळालाई गड्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली झाड हातात करणे तुला गावणे वाजवी तो सफळ गड्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली झाड हातात करणे तुला गावणे वाजवी तो सफळ जगदगच्या गावले तुला आली तूच जगन माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तुरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ माडला भवानी गोंधळाला ये गोंधळ माडला भवानी गोंधळाला ये नर्मदे हर जगदंबे बोल जगदंबा मैया की जय सर्व देवी देवतांनी त्या ठिकाणी भगवान शिवाच्या आदेशानुसार भगवती मातेची प्रार्थना केली भगवती मातेची प्रार्थना केल्यानंतर भगवती माता भगवान शिवासमोर प्रकट झाली आणि प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिव आदेश देतात की भगवती हे आदिशक्ती हे परांबा हे जगदंबे जा या सृष्टीचा काय कर तू संहार कर या ठिकाणी भगवती माता म्हणत आहे भगवान शिव मला सांगा मी कोणाचं मर्दन करू मी कोणाला पाण्यामध्ये बुडवू मी संपूर्ण जग हे समुद्रमय करून टाकेन आणि या ठिकाणी जगाचा मी संहार करेन असं त्या ठिकाणी म्हणायला लागली असा आदेश दिला त्या ठिकाणी पण ती माता म्हणायला लागली माता भगवान शिवाला म्हणायला लागली की मी भगवती आहे मी आदिशक्ती आहे मी माता आहे आणि एक माता आपल्या पोरांचं अहित करू शकत नाही मी आता भगवतीच्या रूपामध्ये आहे मातेच्या रूपामध्ये आहे आणि जगदंबा माता कधीच भक्तांचं काय अहित करत नाही आपलं जर पोरग असेल आपल्या मुलाचा आई त्रास देऊ शकते का नाही भगवती माता आहे आणि मातेच्या मनामध्ये आपल्या मुलाला काही वाईट व्हावं असं तिच्या मनात राहत नाही कारण की ती माय असते माय ती माय असते आई ती आई आहे स्वामी तिने जगाचा आई ना आहे ज्याच्यावर आई नाही आहे तो आईशिवाय अधुरा आहे फक्त पुत्र निकाणं मात्या पित्याची सेवा केली आणि विठ्ठल उभा केला कशावर केला मात्या पित्याच्या सेवेला आई आहे आईचं हृदय हे त्या आईला एवढी काळजी असते आपल्या बाळाला त्रास झाला पाहिजे लेकराला त्रास झाला पाहिजे याची काळजी असते ना
तशी त्या भगवती मातेला नर्मदा मातेला आदिशक्तीला प्रार्थना काळजी आहे आपल्या तुमची आमची की आपल्या मुलाला त्रास नाही झाला पाहिजे. आई आई मायेचा सागर आहे जगत माता मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. जय हो. सौरभ जामुनाथ अनरख चारनाथ. सौरभ जामुनाथ अनरख चारनाथ. राहील समाजासाठी तुझ्या संताच्या धामात. घडेल मुठभर भात कधी घडेल नाम वाच. उद्या मातीतून चालताना तुळाचे काटाचे भात. आई माझी मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. जशी एखादी आई आपल्या लेकराला काय करते लहानाचं मोठं करते तसंच या भगवती मातेला आहे. आदिशक्ती आहे शिवशक्ती आहे. या शिवशक्तीला सर्व काही जगाची काय आहे काळजी आहे. मातेचं हृदय हे कोमल असते. मातेचं हृदय हे कोमल बरोबर. तुही मग पिता आहे केशवनाप्रमाणे दादाजी महाराज तुम्हीच आमची आई आहात. तुम्ही आमची कोण आहात माता आहात. तुम्हीच आमचे भाऊ आहात. तुम्ही आमचे बंधू आहात. सर्व काही तुम्हीच आहात. सर्व काही तुम्ही आहात. एक लक्षात घेतलं पाहिजे भक्तीमध्ये भक्ती करत असताना आपण प्रत्येक ठिकाणी काय आहे भाव कोणता ठेवला पाहिजे. मातेचा भाव ठेवला पाहिजे. दृष्टी जशी आहे ना तशी सृष्टी आहे. या दृष्टीनं परस्परी माते समान मानलं पाहिजे. माते समान वागलं पाहिजे. नाही तर दृष्टीत जर भेद असेल भक्ती किती काही असेल इकडे भक्ती काही साध्य हो. हे महत्वाचं आहे. सूत्र आहे भक्तीचे. गुरु जगदंबा मैया की जय. भगवती माता मनात लागली. भगवान शिव ही माता आहे. माता कधी लेकराचं अहित करू शकत नाही. त्या ठिकाणी म्हणायला लागली माता कधी लेकराचं अहित करू शकत नाही.
मग त्या ठिकाणी देवीने सांगितल्यानंतर भगवान शंकरांनी भगवान क्रोधित झाले, हुंकार केला आणि त्या आदिशक्तीला महेश्वरीला भयभीत केलं. तेव्हा तिला भयभीत केलं आणि भयभीत केल्यानंतर ती माता क्रोधपूर्ण नेत्रानं पाहू लागली. ओम फट ओम सह असं म्हणत 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 त्या ठिकाणी हुंकार देऊ लागली. पुढे लाल झाले, हातात त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेतलं आणि काल रात्री सारखं रौद्ररूप त्या भगवतीनं धारण केलं. खूप खूप असा उच्चार ती भगवती करत आहे. तशा तिच्या आवाजाला त्या ठिकाणी भयंकर विजा होऊ लागल्या, विजा करू लागल्या. केस विखुरलेले आहे, बाहेर जीव काढली आणि वाघासारखी चर्मवस्त्र घालून सर्पाला एकमेकाला धारण केला आहे आणि त्या ठिकाणी हातात कपाल घेतलं, हातात शस्त्र घेतलं आणि जगाचा सहाय करण्यासाठी भगवती निघाली. महाकाली काली काले महाकाली काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में काले निकले काल भैरव के साथ में. काली काली अमावस की रात में काले निकले काल भैरव के साथ में. काली काली महाकाली काली काली महाकाली. रात बड़ी काली, ये अमावस की रात बड़ी काली. घूमने निकली माता महाकाली, घूमने निकली माता महाकाली. एक दानव का मुंडली हाथ में, एक दानव का मुंडली हाथ में. काली काले काली काले अमावस की रात में, एक दानव का मुंडली हाथ में. काली काली अमावस की रात में. बिखरे माँ के काले काले, बिखरे माँ के काले काले. नैना मैया के है लाल लाले, नैना मैया के लाल लाले. काला कुत्ता भैरव जी के साथ में, काला कुत्ता भैरव जी के साथ में. काले 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 अमावस की रात में, काली काली अमावस की रात में. काली निकली अमावस की रात में, अमावस की रात में. काली काली माता काली के मुख से निकले ज्वाला, काली के निकले ज्वाला. मैंने पहने हैं मुंडे की माला, रूह कांपी है रात्रि की रात में, रूह कांपी है रात्रि की रात
पे काले 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 अमावस की रात पे काली काली अमावस की रात में स्वामी निकले काल भैरव के साथ में काली मैया तुझे त्या ठिकाणी नरमुंड गळ्यात घातलेले आहे, कपाल हातात घेतलं आणि कपाल हातामध्ये घेऊन ती भगवती माता, ती काल रात्री माता, काली माता या जगाचा सहार करण्यासाठी निघाली, जगाचा सहार करण्यासाठी निघाली. आणि मग इकडे तिकडे जाऊ लागली, रूप धारण केलं, भयंकर रूप धारण केलं, भूर भूर असा आवाज येऊ लागला, आजूबाजूला भूत खेळत आहे, भयंकर रूप धारण केलं. अग्निकुंडासारखे मोठे नेत्र होते, नासिका मोठ्या होत्या, किलकिल शब्द करत हा हा हे हे असा आवाज करत त्या ठिकाणी सर्व भूतांना सोबत घेऊन जी काल रात्री माता या जगाचा संहार करण्यासाठी निघाली. काली माता निघाली, संपूर्ण जगाचा त्या काली मातेने संहार केला, संपूर्ण जगाचा संहार केला, पूर्ण जगाला समुद्राच्या पाण्यामध्ये विलीन करून टाकलं. बोल काल रात्री मैया की जय. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान शिवाच्या आदेशानुसार काल रात्री मातेनं रौद्र धारण केलं. सर्व देवी देवता काल रात्री मातेजवळ गेले, मातेला प्रार्थना केली, भगवतीला प्रार्थना केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्या ठिकाणी भगवती माता शांत झाली. शांत झाल्यानंतर सर्व देवी देवतांनी भगवती मातेची प्रार्थना केली. जय अंबे जगदंबे मा अंबे जगदंबे अंबे जगदंबे मांबे जगदंबे अंबे जगदंबे मांबे जगदंबे जय 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 अंबे मांबे जगदंबे मांबे अंबे जगदंबे मांबे जगदंबे अंबे मांबे जगदंबे मांबे. बोल जगदंबा मैया की जय. त्या ठिकाणी भगवतीची प्रार्थना केली. भगवतीने आधी सर्वांना आशीर्वाद प्रदान केला. त्यानंतर मग या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने या ठिकाणी केली आणि सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर या ठिकाणी नर्मदेची सर्वांनी प्रार्थना केली आणि नर्मदा मैया पाण्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी वाहत आहे. पाण्याच्या रूपामध्ये नर्मदा मैया वाहायला लागली. अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्कंडेयजी महाराज युधिष्ठिर आला. सृष्टीची उत्पत्ती नर्मदा कशी प्रकट झाली याचं वर्णन या ठिकाणी सांगतात. त्यानंतर या ठिकाणी मग मार्कंडेयजी महाराज या ठिकाणी
नर्मदेच्या तटामध्ये कोणकोणत्या नद्या आहे याचं वर्णन सांगतात। या ठिकाणी कोणकोणत्या नद्यांची उत्पत्ती झालेली आहे, कोणकोणत्या नद्या नर्मदेच्या ठिकाणी आहे याचं वर्णन करतात। युधिष्ठिरजी महाराज म्हणतात सुतम मे विविधाश्चर्य प्रसादात द्विजोत्तम भूयश्य झोतमिच्छामि तन्मे कथय सुहृत। या ठिकाणी राजा युधिष्ठिरजी महाराज प्रश्न विचारतात की हे मार्कंडेयजी महाराज, नर्मदा प्रसिद्ध का आहे आणि या नद्यांमध्ये बाकीच्या नद्या येऊन त्या पुण्य कशा काय झाल्या, पुण्यप्रद कशा काय झाल्या? नर्मदा सर्व पापाचा नाश करणारी का आहे, सर्वांना तारणारी का आहे याचं वर्णन आम्हाला सांगा। या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। तेव्हा मार्कंडेय महाराज म्हणतात की गंगा ही कणखलामध्ये विशेष पुण्यदायिनी आहे, कुरुक्षेत्रामध्ये परम पवित्र आणि पुण्य मानले गेले आहे। परंतु नर्मदा ही गावामध्ये वनामध्ये सर्वत्र नर्मदा पुण्य देणारी आहे। सरस्वतीच्या जलामध्ये 3 वेळा स्नान केल्यानं पापाचा नाश होतो। यमुना जल 7 दिवसात पवित्र करते। पण कलिंग देशामध्ये पश्चिमेकडे वाहणारी ही नर्मदा मैया अमरकंटक पर्वतामध्ये प्रकट झालेली आहे। त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे नर्मदा मैया। पाऊल पाऊली ही नर्मदा मैया पुण्य देणारी आहे, म्हणून हिला श्रेष्ठ मानले गेले आहे। देवता गंधर्व यक्ष राक्षस सर्व तपस्वी या ठिकाणी नर्मदेच्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी तप करतात आणि सिद्धी त्या ठिकाणी प्राप्त करतात। सर्वांना वर देणारी ही नर्मदा मैया आहे। या ठिकाणी वर्णन आलेलं आहे की जो व्यक्ती नर्मदेच्या तटावर जाऊन 1 रात्र जर तो निवास करतो तर तो आपल्या 4 पिढ्यांचा या ठिकाणी काय करतो, उद्धार करतो। आणि ही नर्मदा मैया अमरकंटक क्षेत्रावर त्या ठिकाणी विराजित आहे, त्या ठिकाणी ती प्रकट झालेली आहे। नर्मदा ही ओंकार स्वरूप आहे, तिच्या ठिकाणी भगवान शिव सर्व गणासहित निवास करतात। आणि म्हणून आता सध्या आपण अमरकंटक पर्वतावर आहोत। या ठिकाणी मार्कंडेय महाराज सांगतात की अमरकंटक पर्वतापासून नर्मदेची उत्पत्ती झाली आहे। आता मी तुम्हाला पुढचा तीर्थविस्तार सांगतो की ही नर्मदा मैया विस्तृत विराजलेली आहे। अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत तिच्या दोन्ही तटावर 60 करोड आणि 60,000 तीर्थ आहे। 60 करोड 60,000 नर्मदा समुद्रापासून निघाली सागरापर्यंत पोहोचली आहे। तिथपर्यंत 60 करोड 60,000 ही सत्ययुगामध्ये तीर्थ होते। त्यानंतर त्रेतायुग लागलं, द्वापारयुग आलं, कलियुगामध्ये आता या पुराणात जेवढे जेवढे तीर्थ आहे तेवढेच तीर्थ काय शिल्लक आहे। नर्मदा का हर कंकर क्या है, शंकर है। 60 करोड 60,000 तीर्थ आहे। जसं जसं दारुण कलियुग येतं तसं तसं माणसाला काय अल्पता प्राप्त, जसं जसं कलियुग वाढत आहे तसं तसं काय माणसाचा प्रभाव कमी होत आहे, तीर्थाचा प्रभाव कमी होत आहे। अगोदर तीर्थामध्ये सत्ययुगाचे तीर्थ होते, द्वापारयुगाचे तीर्थ होते, त्याचा प्रभाव जो होता या कलियुगामध्ये काय कमी होत चालला आहे। पण या कलियुगामध्ये सुद्धा नर्मदा ही मोक्ष देणारी आहे। कलियुगामध्ये एक मात्र तारणहारिणी गंगा कोण आहे तर ती नर्मदा आहे। सर्वांना तारणारी ही नर्मदा आहे। कलियुगात जर श्रेष्ठ असेल तर ती कोण आहे, ही नर्मदा मैया आहे। सत्ययुगामध्ये या नर्मदाच्या तटावर सर्व तीर्थ होते, पण कलियुगामध्ये नर्मदा एक मात्र अशी नदी आहे की ती तारणारी आहे। तुम्ही नर्मदा म्हणून पहिल्यांदा ऐकता, तुम्ही नर्मदाच्या तटावर जा, कुठे ठिकाणी जा, पण नर्मदा मैयाच्या जलामध्ये अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम विरच विष्णु शंकरम स्वकीय धाम नर्मदे वदीय पाद पंकजम नमामि नर्मदे। किती पापी मनुष्य जर असला, मनुष्यच नाही तर त्या ठिकाणी जीव कीटक पतंग जे काही पक्षी असतात प्राणी आहेत ते सुद्धा नर्मदेच्या ठिकाणी जर त्यांचा जीव गेला त्या ठिकाणी तरी सुद्धा त्यांना मोक्ष प्राप्त होतो। दादाजी महाराजांची महावाणी आहे, या अमर की छाया आहे म्हणे। जो मनुष्य नर्मदेच्या तटावर गेला त्याला जर त्या ठिकाणी मरण आलं त्याला पुढचा जन्म हा मनुष्याचाच मिळतो, त्याला योनी भटकावी लागत। म्हणून आरतीमध्ये आपल्या आवागमन मिटावो दादाजी भजे शिव दादाजी वारंवार। जो दादाजी महाराजांचं स्मरण करणारा आहे, जो दादाजीचा सेवादारी आहे, जो दादा नाम घेणारा आहे, जो नर्मदा नाम घेणारा आहे, त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला माणसाला जन्म भेटतो। बरं एवढी नर्मदा तारणहारिणी गंगा आहे ना। जो दादा नाम घेणारा असेल, जो नर्मदा नाम घेणारा असेल
म्हणून दादाजी के चरण कमल में है सब तीरथ सृष्टि के करतार है दादा वेद मंत्र का सार वही चारों पद के धाम ये पंचम तीर्थ पाचवा धाम खंडवा आहे 4 धामचा आहे 4 धामाचा आहे 5वा धाम जपाय दादा नामाचा मंत्र जपुना पाय 4